वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक 2 ही अमरावती विभागातील दुसऱ्या क्रमांकाची शाळा आहे। या शाळेत 1015 विद्यार्थी शिक्षण घेत असून मंगरुळपीर शहरातील गुणवत्तापूर्ण शाळा म्हणून या शाळेची ओळख आहे। परंतु मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात बऱ्याच अडचणी येत आहेत। मुलांना शिकवण्यास शिक्षकच नसल्याने या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे दिसून येत आहे। जवळपास येथे 7 शिक्षकांची कमतरता असून विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच देखील उपलब्ध नाहीत। त्यामुळे इयत्ता 1ली ते 8वीचे सर्व विद्यार्थी खाली बसून शिक्षण घेत आहेत। सुविधांचे अभाव आणि शिक्षण क्षेत्रातील होणारे नुकसान या विषयावर पालक आक्रमक झाले असून 600 पालकांच्या सह्यांचे निवेदन तहसीलदारांना यावेळी देण्यात आले। मराठी शाळा क्रमांक 2 मध्ये आज 1000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। त्या मानाने नगर परिषद शाळा क्रमांक 2 कडे फक्त 12 शिक्षकांचा स्टाफ, बाकी विद्यार्थ्यांचे आज विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षक कमी आहे। त्यामुळे एका वर्गात जवळपास 70 ते 100 विद्यार्थी बसवावं लागतात। नाईलाजाने त्या विद्यार्थ्यांची वर्गात कोंडमारी होत आहे। प्रशासनाला याविषयी वारंवार पत्रव्यवहार केला, विनंती केली की शिक्षक शाळेला देण्यात यावे, परंतु प्रशासनाकडून कुठलेही शिक्षक आम्हाला मिळालेले नाही। नगर स्तरावरून एका शिक्षकांची बदली करण्यात आली होती, पण तीही स्थगित करण्यात आलेली आहे। त्यामुळे आज पालकांनी आक्रमक होऊन आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। त्यासंबंधी तहसीलदार मॅडम, पोलीस स्टेशन, SDO साहेब आणि नगर परिषद यांना पत्रक दिलेले आहे। पालक वर्गांचा रश माझ्यावर भरपूर वाढलेला आहे। पालक वर्ग वारंवार शिक्षकासाठी आणि विद्यार्थ्यासाठी मला विचारणा करतात। त्यामुळे मला आता याचे उत्तर देणेसुद्धा कठीण होत आहे, कारण शाळा चालू होऊन जवळपास 1.5 महिना पूर्ण झालेला आहे आणि या 1.5 महिन्यात शाळेला आजपर्यंत एकही शिक्षक प्राप्त झालेला नाही। त्यामुळे आता पुढील सत्राचे किंवा या विद्यार्थ्यांचे नियोजन करणं अतिशय कठीण होतं। 2 मधील शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे। इथं एका शाळेमध्ये 200 विद्यार्थी असून इथं 800 विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्याची एका शाळेमध्ये घोरासारखी तिथं कोंडवाळ्यासारखी आपली कुचंबना होत आहे। जर इथं शिक्षक न मिळाल्यास पालक वर्ग आणि नागरिक मिळून दिनांक 20 तारखेला आम्ही चक्काजाम करू आणि या चक्काजामला संपूर्णपणे नगर परिषद हे प्रशासन जिम्मेदार राहील याची शासनाने नोंद घ्यावी। मंगरुळपीर इथे 2 क्रमांक शाळेमध्ये विद्यार्थीसाठी शिक्षक मिळत नाही आहे, तो गर्दी खूप होत आहे विद्यार्थ्यांची। तर याच्यासाठी आम्हाला शिक्षक पाहिजे 2 नंबर क्रमांक शाळेमध्ये। आम्हाला शिक्षक मिळाला नाही तर सर्वजण शाळेचे विद्यार्थीचे पालक वगैरे सर्व मोर्चामध्ये हजर राहतील। शाळा क्रमांक 2 आज येथे सर्व पालक वर्ग व सर्व गावातील सामाजिक कार्यकर्ते आज इथे सगळे उपस्थित आहेत। नगर परिषद शाळा क्रमांक 2 येथील शिक्षकांच्या कमतरतेमुळे शाळेतील जे विद्यार्थी आहेत त्यांचं शैक्षणिक प्रचंड नुकसान होत आहे। शाळेत 200ची कॅपॅसिटी असताना आज 800 विद्यार्थी आहेत, पण शाळेत शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व पूर्णपणे गैरसोय होत आहे व नगरपालिकेचे याकडे संपूर्ण दुर्लक्ष आहे। नगरपालिकेचे CO गायकवाड साहेब हे कितीतरी दिवस झाले मंगरुळ शहरात रुजू झाले नाही, त्यामुळे नगरपालिकेच्या शाळेकडे संपूर्ण दुर्लक्ष होत आहे। या विषयाकडे लक्ष न दिल्यास आम्ही सर्व पालकवर्ग व सामाजिक कार्यकर्ते सगळेजण शाळेच्या समोर रस्त्यावर शाळा भरून आमरण उपोषण किंवा रस्ता रोको करू। पालकांच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर सर्व पालक शाळेसमोरील चौकात मुलांना सोबत घेऊन रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे। प्रतिनिधी अमोल रघुवंशी, समाजशील न्यूज, मंगरुळपीर, वाशिम।